सध्या जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने जागतिक राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. परंतु या युद्धाची झळ थेट तुमच्या आणि माझ्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचली आहे. होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः LPGचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा देश या संकटाचा सामना करत आहे तेव्हा महाराष्ट्रात मात्र एका भोंदू बाबाची चर्चा रंगली आहे. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा हा भोंदू बाबा अशोक खरात. एका बाजूला रिकामी सिलेंडर, दुसऱ्या बाजूला या बाबाचे कारनामे. समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की खरात बाबाचे प्रकरण LPGच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी बाहेर काढले आहे काय. पण काय खरंच असं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांमागचे सत्य काय आहे आणि काय भारत खरोखरच 2020च्या कोविड संकटासारख्या स्थितीतून जात आहे का? आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की हे संकट नेमकं काय आहे. इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग जवळपास बंद झालाय. जगातील एकूण तेलाच्या व्यापारापैकी 20% अधिक व्यापार याच मार्गाने होतो. भारतासाठी हा मार्ग जीवनवाहिनी आहे, कारण आपले बहुतांश कच्चे तेल आणि LPGचा पुरवठा आखाती देशातून याच मार्गाने येतो. आज भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस एजन्सी बाहेर लोक रांगा लावत आहेत. सुरुवातीला केंद्र सरकारने हे संकट नाकारले, याला अफवा म्हटले गेले, परंतु सत्य लपून राहत नाही. संसदेत खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या युद्धजन्य परिस्थितीची तुलना 2020च्या कोविड महासंकटाशी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जैसा कि हम देख रहे हैं कि इस युद्ध को लेकर पल पल में हालात बदल रहे हैं, इसलिए मैं देशवासियों से भी कहूंगा कि हमें हर चुनौती के लिए तैयार रहना ही होगा. इस युद्ध के दुष्प्रभाव लंबे समय तक रहने की प्रबल आशंका है, लेकिन मैं देशवासियों को भरोसा देता हूं, सरकार सतर्क है, तत्पर है और पूरी गंभीरता से रणनीति बना रही है, हर निर्णय ले रही है. देश की जनता का हित हमारे लिए सर्वोपरि है. यही हमारी पहचान है, यही हमारी ताकत है. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसत आहे. रुपया घसरत आहे आणि महागाई गगनाला भिडण्याची शक्यता आहे. जेव्हा देशात एवढी मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हा महाराष्ट्रात अचानकच एका नावाचा स्फोट होतो. अशोक खरात. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा हा व्यक्ती अध्यात्माच्या व कर्मकांडाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. केवळ फसवणूकच नाही तर महिलांचे शोषणही होत होते. याशिवाय त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या आणि हाय प्रोफाईल राजकीय संबंध असल्याचे समोर आले आहे. प्रश्न हा नाहीये की अशोक खरात कोण. प्रश्न हा आहे की त्याचे प्रकरण नेमके याच वेळी बाहेर कसे आले. जेव्हा सर्वसामान्य माणूस गॅसच्या रांगेत उभा आहे आणि सरकारला जाब विचारतोय तेव्हा अचानक याचे नाव समोर कसे आले. या प्रकरणाला खरी फोडणी मिळाली ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे. त्यांनी जाहीरपणे कबूल केले की अशोक खरातकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याची इत्थंभूत माहिती, सर्वात जास्त माहिती त्यांच्याजवळ आहे. आता इथेच काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. जर मुख्यमंत्र्यांकडे ही माहिती आधीपासूनच होती तर त्यांनी कारवाईसाठी एवढी वाट का पाहिली? ही माहिती योग्य वेळीची वाट पाहण्यासाठी राखून ठेवली होती काय? जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार इंधन संकटावरून टीकेचे धनी होत आहेत तेव्हा विरोधकांना बॅकफुटवर नेण्यासाठी हे अस्त्र वापरले गेले का? काही लोकांचा असाही आरोप आहे की हे डायव्हर्जन पॉलिटिक्स आहे, म्हणजेच मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकारण. जेव्हा लोक महागाईने होरपळत असतात तेव्हाच एखादे सनसनाटी प्रकरण बाहेर काढायचे जेणेकरून चर्चेचा रोख बदलला जाईल. प्रधानमंत्र्यांनी या युद्धाची तुलना कोविडशी करणे ही चिंतेची बाब आहे. कोविडमध्ये उत्पादन बंद होते, आता सप्लाय चेन तुटली आहे. जर LPGचे संकट हे दीर्घकाळ राहिले तर त्याचे परिणाम भयावह असतील. हॉटेल उद्योग कोलमडून जाईल. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू महाग होतील.
औद्योगिक उत्पादनावर याचा गंभीर विपरीत परिणाम होईल. परंतु या आर्थिक संकटापेक्षा भोंदूबाबाच्या भानगडी तासनतास दाखवल्या जात आहेत. भोंदूबाबा अशोक खरातचे रोज नवीन कारनामे, रोज नवीन व्हिडिओज बाहेर येत आहेत. हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे की केवळ टीआरपीचा खेळ, हे जनतेने समजून घेण्याची गरज आहे. भारतीय राजकारणात हे पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा जेव्हा सरकार मोठ्या पेचात सापडते तेव्हा तेव्हा एखादे भावनिक किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण चर्चेत आणले जाते. मग तो एखादा चित्रपटाचा वाद असो किंवा एखादा भोंदूबाबा. अशोक खरात प्रकरणाकडे पाहताना लोकांच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे. जर सरकार खरोखरच या भोंदूगिरीच्या विरोधात असेल तर कारवाईचे स्वागतच आहे. परंतु ही कारवाई संकटाच्या काळात कव्हर म्हणून वापरली जात असेल तर ती जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. मुख्यमंत्र्यांकडील माहितीचा उपयोग विरोधकांना दबावात घेण्यासाठी झाला असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटाच आहे. अशोक खरातवर कारवाई व्हायलाच हवी, त्यात कोणतेही दुमत नाही. परंतु म्हणून आपण आपल्या घरातील रिकाम्या सिलेंडरचा प्रश्न विसरता कामा नये. अमेरिका इराण या युद्धामुळे निर्माण झालेले संकट हे वास्तव आहे. परंतु त्या संकटावर चर्चा करण्याऐवजी आपण बाबांच्या कहाण्यांमध्ये गुंतून पडलो तर नुकसान आपलेच आहे.